शेतकऱ्यांना माल देशात पोहोचावा यासाठी केंद्र सरकारनं किसान रेल सुरू केली। त्यामुळे सांगोल्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। मात्र तब्बल 14 महिन्यांपासून किसान रेलच्या फेऱ्या बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। पाहूया। सांगोला आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये डाळिंब, शिमला मिरची, द्राक्ष, हिरवी मिरची, टोमॅटो, शेवगा, टरबूज, किवी, लिंबू, केळी, काकडी, आलं, बटाटा अशा पिकांचं मोठं उत्पादन होतं। या शेतमालाला योग्य दर मिळावा, मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने 21 ऑगस्ट 2020 पासून सांगोल्यावरून किसान रेल सुरू केली होती। शेतकऱ्यांना भाड्यामध्ये 50% सबसिडी केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येत होती। मात्र ऑक्टोबर 2022 मध्ये अचानक या किसान रेलच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या। अचानक किसान रेल बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। किसान ट्रेन बंद झाल्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं मोठं असं नुकसान झालंय आणि केंद्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून ही किसान रेल्वे पुन्हा चालू करावी। किसान रेल सुरू झाल्यानंतर सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता। प्रत्येक महिन्याला 40,682 क्विंटल शेतमाल दिल्ली, मुझफ्फरनगर, हावडा, कलकत्ता इथून थेट बांगलादेश सारख्या देशांमध्ये पाठवला जात होता। मात्र कोरोनानंतर या रेलचा वेग कमी झाल्यामुळे मालाची नासाडी होऊ लागली। त्यामुळे आता किसान रेल सुरू करण्याची मागणी व्यापारी करतात। ट्रेन चालू झाली तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ती टायमिंगवर पोहोचणं गरजेचं आहे। जी आता सध्याला पुण्यातून जी पुणे पटना ट्रेन चालू ती 24 तासामध्ये पटण्याला पोहोचली जाते आणि हीच गाडी जर किसान ट्रेन इथून 48 तासामध्ये पोहोचत त्यामुळे सर्व मालांची नासाडी होत होती। त्यामुळे आता सध्याला चालू करून किसान ट्रेन सर्वात शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी फायदा होईल। किसान रेल सुरू असताना एका महिन्यामध्ये 3 कोटी 35 लाख रुपये फायद्यात होती। मात्र अचानक ही सेवा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांसह रेल्वे विभागाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आता लवकरात लवकर ही किसान रेल सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अभिराज उबाळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।